खरं तर हे आमचं गेले 5 वर्ष आहे या फुल मार्केटमध्ये। आम्ही जे महादेवाचे भक्त आहेत आमचे केसीबाई असेल, मनोजबाई असेल, संदेश दादा असतील, हे खरं तर ही मुलं दर शनिवारी इथं मार्केटचं फुल मार्केटचं कामावर कोण रविवारी संध्याकाळी त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला जातात। त्यांच्याबरोबर उल्हासनगरची काही मंडळी असतात, मार्केटची काही मंडळी असतात। त्र्यंबकेश्वर ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी फुलांचा साज शृंगार करतात। जे त्र्यंबकेश्वर देव आहे महादेव, त्या ठिकाणी ते संपूर्ण सजावट आपल्यातर्फे करतात। हे महादेवाची भक्ती यांची खूप अशी म्हटलं तर मनापासून जी उत्कट भक्ती म्हणतो अशा प्रकारे आहे। तर त्या यांनी यावर्षी ठरवलं की या ठिकाणी महादेवाचे भक्त तर आहोत, पण महादेवांच्या भक्त आता काय करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी अन्नदान करू। अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं, जे आपल्या धर्मात किंवा आपल्या ज्या आपलं संपूर्ण धर्म आहे त्यामध्ये सर्वश्रेष्ठ दान सांगितलेत, त्यामधले एक अन्नदान हे खूप मोठं दान त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्या दृष्टीने त्यांनी काल 2 दिवसापूर्वी विचार केला की आपण या ठिकाणी महादेवाचे भक्त तर आहोत, पण त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी दान धर्म काहीतरी केला पाहिजे। म्हणूनच त्यांनी त्या ठिकाणी आज या ठिकाणी असं सुंदर असं सुरुची भोजन या ठिकाणी ठेवलेलं आहे। साधारणतः 1001 लोक आहेत। खरं तर मार्केट मंडळ त्या ठिकाणी अनेक रणनिगांले आहेत, हमाल वर्ग असेल, आदिवासी मंडळी असतील, झोपडपट्टी मंडळी, कसं तर त्यांना अशी सुरुची भोजन व्यवस्थितरित्या देण्याचं काम या ठिकाणी केलं तर कमीत कमी 1000 लोक आतापर्यंत या ठिकाणी जेवून गेलेले आहेत।